नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण उपवासाची अतिशय भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत आणि त्यासोबत लागणारी चटणी सुद्धा पाहणार आहोत। उपवासाला नेहमीचे तेच पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर थोडासा चेंज म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता। खायला तर अतिशय भन्नाट आहे, तर बनवायलाही तितकी सोपी आहे। अजिबात जास्त काही भांड्यांचा पसाराही नाही आणि जास्त काही साहित्य सुद्धा आपल्याला बनवायला लागत नाही। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। तर इथे एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घरातल्या एका वाटीने मोजून मी भगर घेतलेली आहे। त्याला वरईचं तांदूळ असेही म्हणतात, जे आपण उपवासाला खातो। तर त्याच वाटीने मोजून बरोबर पाव वाटी आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे। याची होता होईल तितकी आपल्याला पाणी न टाकता बारीक पावडर तयार करून घ्यायचं आहे। हे प्रीमिक्स बनवून तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि यापासून इडली आणि डोसे सुद्धा बनवू शकता। त्यानंतर सेम वाटीने आपल्याला यामध्ये पाऊण वाटी एवढं दही घालायचं आहे। दही थोडंसं आंबट असलं तरीही चालेल, त्यामुळे अजूनच छान टेस्ट येणार आहे, किंवा ताक वापरलं तरीही चालेल। आता सुरुवातीला यामध्ये मी पाव वाटी एवढं पाणी घातलेलं आहे। त्यानंतर आवश्यकता लागली तर यामध्ये आपल्याला थोडं पाणी मिक्सरमध्ये वाटत असताना टाकायचं आहे। तर अशा पद्धतीची पेस्ट मी तयार करून घेतलेलं आहे। टोटल मला बरोबर 1 वाटी पाणी हे मिश्रण वाटण्यासाठी लागलेलं आहे। आता तयार केलेले जे मिश्रण आहे ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि 5 मिनिटासाठी आपल्याला याला झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे आपलं जे पीठ आहे ते छान असं भिजलं जाईल। तर आपले 5 मिनिटं झालेले आहे। मिश्रणामध्ये पाण्याची आवश्यकता लागली तर तुम्ही टाकू शकता, परंतु यामध्ये मी पाणी वगैरे काही घातलेलं नाही, कारण दह्यामध्ये सुद्धा ऑलरेडी पाणी असतं आणि अगोदरच आपण 1 वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे। जर थोडंसं मिश्रण घट्ट वाटत असेल तर थोडंफार पाणी तुम्ही यामध्ये ॲडजस्ट करू शकता। व्यवस्थित आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, यापेक्षा जास्त घट्टही ठेवायचं नाही आणि पातळही नाही, हे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। आता यामध्येच मी बारीक कापलेली हिरवी मिरची घालत आहे। तुम्ही अद्रक जर उपवासाला खात असेल तर अद्रक टाकू शकता। त्यानंतर लगेचच चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि यामध्ये मी बारीक कापलेली कोथिंबीर घालणार आहे। जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल किंवा तुम्हाला चालत नसेल तर तुम्ही स्किप केली तरीही चालेल। जे उपवासाला पदार्थ तुम्ही खात असाल ते तुम्ही यामध्ये ॲड केले तरीही चालेल। त्यानंतर कडकडीत तेलाची फोडणी घालणार आहोत। तर तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे आणि चमचाभर जिरे यामध्ये टाकलेले आहे। जिरे थोडेसे जास्त टाकायचे आहे, कारण यामध्ये दुसरा कुठलाही फ्लेवर आपण टाकणार नाही, त्यामुळे जिराचा छान असा फ्लेवर ह्या पदार्थामध्ये उतरणार आहे। तर मस्त कडकडीत तेलाची फोडणी घातलेली आहे। आता सर्व जिन्नस पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अजिबात जास्त काही साहित्य आपण यामध्ये वापरलेले नाही, अगदी घरातल्याच साहित्यामध्ये आपण हा नाश्ता बनवणार आहोत। नेहमीची साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडा किंवा डोसे खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा। त्यानंतर ह्या मिश्रणाला आपल्याला छान असं वाफवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी एका प्लेटला मी छान असं तेल लावून घेतलेलं आहे, तूप लावलं तरीही चालेल। त्यानंतर ह्या मिश्रणामध्ये मी 1 चमचाभर खाण्याचा सोडा टाकत आहे। जर तुम्हाला खाण्याचा सोडा वापरायचा नसेल तर 2 चमचे तेल कडकडीत गरम करून ह्या मिश्रणामध्ये तुम्ही टाकू शकता। तर आता ॲक्टिव्ह करून घेऊया खाण्याचा सोडा आणि पटापट आपल्याला ह्या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे। ही प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे, कारण खाण्याचा सोडा खूप पटकन ॲक्टिव्ह होतो आणि तेवढ्याच पटकन तो डिॲक्टिव्ह सुद्धा होतो। त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस खूप फास्ट करायची आहे आणि लगेचच वाफण्यासाठी हे मिश्रण आपल्याला ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण काहीसं अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे आणि फुललं देखील आहे। लगेचच आपण जे ताट रेडी करून ठेवलेलं होतं त्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे। त्यापूर्वी यावरतून मी थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहे। तुम्हाला काळी मिरी पावडर टाकायची असेल तर काळी मिरी पावडरसुद्धा यावरतून घालू शकता, मस्त लागते। त्यानंतर आता हे आपण 10 मिनिटासाठी छान असं मोठ्याच गॅसवरती वाफवून घेणार आहोत। पाणी आपल्याला अगोदरच उकळवून घ्यायचं आहे। उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला हे वाफवायचं आहे, थंड पाण्यामध्ये अजिबात वाफवू नका, नाहीतर व्यवस्थित वाफ लागणार नाही, आपला जो पदार्थ आहे तो सुद्धा व्यवस्थित शिजणार नाही। आता हे 10 मिनिटासाठी मोठ्या गॅसवरती आपण हे वाफवून घेऊया। तर ह्याच बॅटरपासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवू शकता, डोसे बनवू शकता किंवा इडली बनवायची तर इडलीसुद्धा बनवू शकता। अतिशय झटपट तयार होणारा हा उपवासाचा पदार्थ आहे, तर नक्की ट्राय करून पहा। तर 10 मिनिटं इथे झालेली आहे। आता चेक करून पाहूया।
10 मिनिटामध्ये हा व्यवस्थित असा शिजला जातो. सुरीने आता एकदा चेक करून पाहूया. सुरी एकदम क्लीन निघालेली आहे, म्हणजे व्यवस्थित शिजला आहे. आता हा पूर्णपणे थंड करून घेऊया. तोपर्यंत चटणी बनवून घेऊया. तर चटणीसाठी इथे मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आता ह्या अगोदर आपल्याला पाणी न टाकताच वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये 1 वाटीभर एवढं दही घालायचं आहे. दह्याऐवजी तुम्हाला ताक घालायचं असेल तर तुम्ही ताकसुद्धा घालू शकता, किंवा दही किंवा ताक दोन्हीही नसेल तर तुम्ही 1 लिंबाचा रससुद्धा ह्यामध्ये घालू शकता. थोडंसं पाणी टाकून आपण याची चटणी तयार करून घेऊया. तर चटणी आपली इथे तयार झालेली आहे. अगदी साधी आणि सोपी ही चटणी आहे. कुठल्याही उपवासाच्या पदार्थासोबत तुम्ही ही खाऊ शकता. एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि लगेचच आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे. थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि ते सुद्धा आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. आता ही चटणी तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. वरतून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. पुन्हा एकदा सांगते, जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर स्किप केली तरीही चालेल. तर आपली झटपट अशी ही चटणीसुद्धा इथं तयार झालेली आहे. तोपर्यंत आपला ढोकळासुद्धा थंड झालेला आहे. गरम असताना अजिबात कट करू नका, व्यवस्थित कट होणार नाही. पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला हा कट करायचा आहे. वरतूनसुद्धा थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. त्यानंतर आता हे सुरीने आपण कट करून घेऊया. आता मी हे मोठ्या त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊ शकता, किंवा डायमंड शेपमध्ये कट करायचं असेल तर तसेही कट करू शकता. आता एक पीस मी तुम्हाला काढून दाखवते. काय मस्त असा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अगदी मस्त असा हा तयार झालेला आहे. हा तुम्ही असाचही खाऊ शकता, कारण यामध्ये आपण फोडणीही घातलेली आहे आणि हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे. नाहीतर चटणीसोबत, दह्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या आमटीसोबतसुद्धा खाऊ शकता. अतिशय भन्नाट लागतो. नेहमीचे तेच पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर थोडासा चेंज म्हणून तुम्ही ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा. अतिशय भारी लागते. तर खालून पहा, अतिशय मस्त अशा मऊ लुसलुशीत आणि जाळी ही अगदी छान पडलेली आहे. अगदी पहिल्यांदाच जरी तुम्ही ट्राय केला तरीही बिघडणार नाही, याची 100% खात्री आहे. तर एकदा तरी जरूर ट्राय करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. आता रेसिपी पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर माझ्या नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. आणि उपवासाच्या सुद्धा मी भरपूर साऱ्या रेसिपीज चॅनलवरती अपलोड केलेले आहे, त्यासुद्धा नक्की पहा. आणि अजून कुठल्या रेसिपीज तुम्हाला पाहायला आवडणार आहे त्यासुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही माझी रेसिपी जर आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर, नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.